कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 12 नोव्हेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 10वा दिवस आहे। तर आम्ही निघालेलो आहोत बोरखेडी या ठिकाणावरून। तर हे शुल्पानी झाडीतील एक बोरखेडी गावाचे नाव आहे। तर आता सकाळच्या वाजलेले आहेत 6। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। आणि माझे कदाचित व्हिडिओ हे एक 5-6 दिवसांनी लेट पडतील, कारण शुल्पानी झाडीमध्ये नेटवर्क नसतं। तर चला जाऊया कृष्ण हरी नर्मदे हर। सकाळी आम्हाला हा डॅम लागलेला आहे। हे एकाच ठिकाणी साठलेलं पाणी आहे आणि जो आता समोरचा डोंगर दिसतोय हा टावर जवळचा, तो आम्हाला चढायचा आहे। ते बघा एकदम बारीक आहे, परिक्रमावासी बघा कसे चालले तिथं। हा ती वाट गेलीत ना, नागमोडी वाट, तिथून चाललेत परिक्रमावासी। ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता इतका सामसूम शांततेचा आहे। फक्त आमच्या पावलांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि कोंबड्यांचे लांब लांब पर्यंत आवाज ऐकायला येतात। हे बघा परिक्रमावासी पाठीमागे जे आहे ते डोंगर चढत आहे आता, आणि आम्ही पण आता थोड्याच वेळात चढणार आहोत। आम्ही आता चढायला लागलेलो आहोत। सकाळचं दृश्य सकाळ सकाळचा हा नजारा आहे। सूर्योदय झालेला आहे। पुढे आहेत परिक्रमावासी। हे बाबा जे आहेत आता आदिवासी कन्यांना चॉकलेट खाऊ देत आहेत। संपूर्ण हा नजारा नर्मदे हार, नर्मदे हार। चला अजून आम्हाला 5.5 किलोमीटर आहे आणि आता एक डोंगर चढून आलेलो आहोत। हा शुल्पानी झाडीतला प्रवास आहे। क्रमावासी डोंगर चढून नमलेले आहेत, कारण एवढी जर मोठी डोंगर असली तर सहज दमणारच आहे। आणि काही जण पुढे गेलेले आहे। समोरून एक बाबा दिसत असेल बघा, आता ते वरती चढत आहेत। समोर सगळ्या परिक्रमावासींचा घोळका गेलेला आहे आणि शिल्पानीतून जात असताना सगळ्यांनी घोळ्यामेळ्याने जायचं, कारण सगळं जंगल आहे। जरी इथले कोणी लोकलचे माणसं म्हणत नसतील की प्राणी नाही, तरी पण सगळ्यांनी सोबत चालत जा। पहिला डोंगर चढला, आता दुसरा डोंगर चढायचा आहे। परिक्रमावासी चाललेले आहेत समोर, काही परिक्रमावासी डोंगर चढून वर घेतलेले आहेत। तर असा चढून वर जायचं आहे। तिकडे जो पूल दिसत असेल त्या पुलापासून आम्ही असं पूर्ण डोंगर फिरून आलेलो आहोत। आता ही शुल्पानी झाडीतली उंच उंच पहाडी आहे आणि त्यात परिक्रमावासी चालताना नर्मदे हर। 3 डोंगर चढून आले तरी 4-4.5 किलोमीटरच दाखवतंय। मागाशी तर दाखवत होतं 5 किलोमीटर। 3 डोंगर चढून आले तर 1 किलोमीटरच कमी झाले। या शुल्पानी झाडीमध्ये किलोमीटर म्हणजे ते म्हणतात, आपण जर विचारलं ना, जर गावातल्या महिलांना पुरुषांना जर विचारलं की किती किलोमीटर राहिले, ते म्हणतात बस यही है। यही है म्हणजे 10 किलोमीटर समजायचं त्यांना किलोमीटर वगैरे कळत नाही। आणि मेन पण त्यांना हिंदी भाषा कळत नाही। आदिवासी लोक असतात, लांब लांब पर्यंत जर बघितलं कुठेही घर नाही, कुठेही वस्ती नाहीये, क्वचित एखादं घर दिसेल तुम्हाला। बोरीचं झाड आहे, याला बोर लागलेले आहे। बोरं खायची इच्छा झालेली आहे, पण सकाळची वेळ आहे आणि त्यातली जात मला खोकला खूप येतोय, त्याच्यामुळे बोरं नाही खाऊ शकत। आणि आता इकडे
नर्मदे हर. आता शेती लागलेली आहे म्हणजे समजायचं की आता कुठंतरी गाव आलेलं आहे. छोट्या छोट्या वस्त्या दिसत आहेत. वस्ती म्हणजे कुठंतरी एखादं घर दिसतंय. अशी लहान लहान मुलं जर आली ना तर यांना चॉकलेट न देता पैसे असतील किंवा पेन्सिल असेल पेन तर असं देत चला. कारण की ही लहान मुलं काय करतात, परिक्रमावासी दिवसभर चालतात. त्या आशेने इथे दिवसभर येऊन उभा राहतात आणि शाळेत जात नाही. त्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून. स्कूल जाते हो, स्कूल जाते हो. काय स्कूल तो गए नहीं आज. कितने बजे जाएंगे. क्या स्कूल चॉकलेट के लिए यहाँ खड़े होते हो. चॉकलेट नहीं खाना. आणि फुलपाणी झाडी आहे तर इथे कुठे बिसलरी भेटणार नाही तर असं हापशेलच पाणी घ्यायला लागतं. हात जोडा आता मला बंद घेऊ दे. बिसलरी नाही काय नाही, हापशेचं पाणी प्या, झऱ्याचं पाणी प्या. नर्मदे हार. थोडासा चढ चढून आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत त्या ठिकाणी. परिक्रमावासी बसलेले आहेत. सकाळ सकाळी बिस्किट खात आहेत. समोर किराणा दुकान आहे. काही परिक्रमावासी घेत आहे. नर्मदे हर. सगळेजण बसलेले आहे. मी पण जाते आणि दुकानातून काहीतरी घेते. इकडे आमची मामा बघा मला सोडून एकटी फुटाने खाते. नाही मा गुरु पहिला नाही मग आपल्या कडापले. शुलपाणी झाडीतला दुसरा दिवस आहे. कसा वाटतंय. अविस्मरणीय. कधीच न विसरणार हे क्षण आहेत. आमच्या आजी पुढे आले बघा. आजीचं गवळ. किराणा दुकान आहे. तिखट शंकरपाळे आहेत, मुगडाळ आहे, शेव आहे, बॉबी आहे, बिस्किट आहेत तिकडं, सोनपापडी आहे. हे बाबाजी आहेत. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. मुंगती दाल. पटांगणात बसलेत बघा चिवडा खात. हे बघा वाटीत चिवडा घातलाय. आईने आता चिवडा आणलाय तो खाते मी. नर्मदे हर. आम्ही आता थोडस चिवडा खाल्लेला आहे. तर खाल्लेला आहे आणि आता पाठीमागे जे दुकान दिसत आहे तर प्रत्येक परिक्रमावासियांनी त्यांना 5-5, 10-10 रुपये दिलेले आहे आणि चाय भेटत आहे तिथे. त्यांनी आता चाय प्रसादी घेतलेली आहे. बॅग अडकवल्यात आणि निघतोय आता पुढच्या मार्गाकडे. बाकीचे परिक्रमावासी पुढून चाललेले आहेत. संपूर्ण डोंगर आहे हा. हा छोटासा जो ओढा दिसत आहे एकदम शुद्ध पाणी आहे आणि खळखळ खळखळ असं जरा वाहतोय. त्याच्या कडेला एक कापसाची शेती आहे आणि हा परत पुन्हा डोंगर चढायचा आहे. पोलीस काका बघा हळूहळू चाललेत. मध्ये ORS ची पावडर घेतली होती. कमांडोली मध्ये टाकलेली आहे म्हणजे रिहायड्रेशन होणार नाही चालताना. पूर्ण झाडी पहाडी मोठे मोठे डोंगर आहेत. हे डोंगर तिकडं कोपऱ्यात डोंगर. काश्मीरात जणू काय पावसाळ्यात एक नंबर दृश्य दिसत असेल इथं. शुलपाणी जंगल असू नये. इथे पुढे नंबरा दिसत आहे. त्या नंबरावर एक स्टिकर लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून. म्हणजे परिक्रमावासी कन्फ्यूज व्हायला नको.
ह्या दिशेने न जाता ह्या दिशेने जातील आणि समोर बोरीच्या झाडेला भगव वस्त्र पण लावलेलं आहे आणि इथे दगडावरती अशी निशाणी पण लिहिलेली आहे कुली नाव म्हणून. नर्मदे हर. नर्मदे हर. कसं वाटतंय शिल्पानी जंगल? जंगल चांगलं नैसर्गिक पाण्यासारखं. पुढे चाललेले लोक तिकडे. कोणती? समोरून परत एक उतार आहे आणि जो पगदंडी मार्ग दिसतोय परत पुन्हा वरती चढायचा आहे. चढून परत उतार हा आलेला आहे आणि रस्ते बघा अशा प्रकारे आहेत. खाली आपल्या चप्पलला जास्त एवढी ग्रीप नसते. ग्रीप जरी असली तरी घसरण्याचे चान्सेस जास्त असतात. तर परिक्रमावासी खाली मोठा डोंगर चढून खाली उतरून गेलेले आहेत. मी पण चाललेले आहे. शूटिंग कसली भारी. हे एक नंबर दृश्य आहे ना, जरा एक नंबर. काय वळण आहे ती. पण बघा ना असं वाटतंय काश्मीरचे जणू काय. फक्त एवढं आहे की इथं बर्फ नाहीये, एवढाच फरक आहे. पुढं बघा 2-3 घरं दिसत आहेत. कदाचित ते कुली गाव असेल पण तिथपर्यंत जायला आम्हाला 1 तास लागेल. काय निसर्ग आणि काय दृश्य आहे बाबा. नाही जे कमेंट करतात ना, म्हणजे मलाही येतात काही कदाचित आणि मी दुसऱ्यांचे वाचते की नर्मदा परिक्रमा करायला गेले तुम्ही, काय परिक्रमा थोडी करायला गेले तुम्ही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी गेलेत किंवा एक भटकंती म्हणून गेले. खास करून घरी बसून कमेंट करण्यात काही अर्थ नाहीये. आणि कमेंट अशा वाईट कमेंट कोण करतं? जे रिकाम टेकडे, ज्यांना काही कामं नाहीयेत किंवा उगाच एखाद्याला ट्रोल करायचं तर करताय तुम्ही, कमेंट करा. पण एकदा तरी हा निसर्ग अनुभवा. हा, इथं येण्यात जी मजा आहे ती घरी बसून वाईट कमेंट करण्यात मजा नाहीये. हा निसर्ग अनुभवा. जवळजवळ 4-4, 5-5 किलोमीटरचे डोंगर चढायला लागतात आणि तेवढेच उतरायला लागतात. नुसतं बोलून जमत नाही. इथं येऊन प्रत्यक्ष अनुभव घ्या, निसर्गाचा हा आनंद घ्या. बोलण्यात काय जात नाही पण स्वतः अनुभवण्यात वेगळीच मजा आहे. निदान जे करते त्याला तरी करू द्या, टीका तरी करू नका. आणि मला तरी वाटतंय माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात जेवढं मी डीपमध्ये दाखवते तेवढं इतर कोणी दाखवत नसेल. कदाचित मी जे व्हिडिओ दाखवते ते तुमच्यापर्यंत पोहोचते आणि म्हणून तरी तुम्ही बसून ते वाईट कमेंट करताय घरी. थोडंसं तुम्हाला थोडं जे वाईट कमेंट करत असतील तुम्हाला वाईट लागत असेल. पण खरंच एवढं चालणं आणि त्यातली त्यात व्हिडिओ बनवणं, साधना करणं, माझ्यापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ पोचत असेल कुठेतरी मी पुण्याचं काम करते. आणि जे कोणी वाईट कमेंट करत असेल त्याला पण धन्यवाद. चला, तर पुन्हा असा हा मार्ग आलेला आहे. वेडीवाकडी वळण आहेत आणि हा वरचा मार्ग होता कदाचित आता तो झाकून गेलेला आहे. हा ना, पायी हे बघा अशी 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 रस्ते आहेत ना, सपाटीच्या रस्त्याने चालायचं. माझाच आता पाय थोडा मुरगळला होता. एवढं डीप मध्ये कोणी नाही दाखवत. हे आहे कुली गाव पण इथून खाली उतरता येत नाही. आणि ह्या ज्या महिला आहेत ना अशा वरती उंच पहाडींवरती कुठंतरी यांची घर आहे तिकडं. पण हा, पाण्यासाठी ह्यांना बघा किती लांब लांब पर्यंत यावं लागतंय. हे बघा मागापासून निघालोय, कुलीगाव अजून 1.5 किलोमीटर दाखवतंय. निसर्ग. नर्मदे हर. हा जो नाला वाहतोय तर ह्या नाल्यातलं कोणत्याही प्रकारचे पाणी फिल्टर केलेलं नाही. अगदी वनस्पतींना घासून आलेलं हे पाणी आहे. आता या मैया ज्या आहेत खाली पाणी भरतायत, इथलं पाणी भरणार आणि यांची वर अशी उंचावरती डोंगरांवरती घरं आहेत त्या ठिकाणी ते घेऊन जाणार. कुठल्याही प्रकारचं बिस्लरी पाणी नाही किंवा फिल्टर केलेलं नाही. नाहीतर आपण बिस्लरी पाण्याशिवाय पित नाही का हो बाबा.
हा अनुभव घ्यायला भेटतोय. लहान लहान मुलं बघा कशी वाट बघत बसलेत. हे नर्मदा परिक्रमातलं काश्मीर आहे. शुलपाणी झाडी म्हणजे उगाच म्हणत नाही मैयाचं हृदय म्हणून. नर्मदे हर. चाललेत सकाळ सकाळी आता चरायला. ती छोटीशी मैया घेऊन चालली. नर्मदे हर. समोर एक पूल लागलाय. इकडे आहे डॅमचं पाणी. समोर चालून आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांतीला. वासुदेव बाबा आहेत. सगळ्यांना चाय प्रसादी देत आहे. चाय प्रसादी म्हणजे फ्रुटी चॉकलेट. ते बघा आजी तिकडे कोपऱ्यात बसते. पोलीस काका बघतात हे काय वाटप चालू आहे काय नाही. येऊ का थांबू जाग्यावर. थोडा वेळ विश्रांती करून आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाला. कारण की चढ उतार आहे. दिवसभर चढायचे आहेत. आणि अशा प्रकारे हा निसर्ग आहे. पाठीमागे आहे डोंगर. तर उंच उंच डोंगर चढायला लागतात. उतार आहेत त्याच्यामुळे वेळ लागतो. आणि एवढं 25-30 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. सपाटी मार्ग असला की मग भरभर चालतो. आणि उंच डोंगर चढूनही 25-30 किलोमीटर आपल्याला जावं लागतं. अशी सगळा डोंगर चढून आल्यानंतर इथे एक मैयाजीने चाय प्रसादीचं दुकान लावलेलं आहे. सगळे परिक्रमावासी त्याचा आनंद घ्यायला बसलेले आहेत. आम्ही पुढे निघालो आणि परत हा चढाव आहे. पलीकडे डोंगरांवरती गाया बकऱ्या चरत आहे. आणि इथे खाली सरपंचींचं घर आहे. इथून पुढे आता थोडासा सपाट रस्ता आहे. कडेचा आता पगदंडी मार्ग आहे. डोंगराच्या कडेने आहे. चढून सरळ खाली उतार आहे. आईची रिएक्शन आली. अगं बाबो. नर्मदे हर बाबा जी. या गाड़ी नहीं आती? नहीं, पैदल ही जाना पड़ता है. तो अस्पताल इमरजेंसी हो गई तो कैसे लेके जाते हैं पेशेंट को? मोटरसाइकिल में. अच्छा. नर्मदे हर. बाबांना विचारलं इथं लाईट आहे का? तरी सांगतात 6-7 वर्ष लाईट नहीं. तब कैसे रहते थे आप यहाँ पे? ये सब लकड़ी मकड़ी जलाए सूखा होता. हाँ. और यहाँ आप क्या खाते हो? कहाँ से लाते हो ये किराना सब? ये सब बिजासनी से बड़वानी. अच्छा. हाँ. तो आप बोलते यहाँ गाड़ी नहीं है, फिर कैसे जाते हो आप? पैदल जाते हो बिजासन? पैदल. कितना है बिजासन यहाँ से? बिजासन यहाँ से 50 मीटर है. कितना? 10-15 किलोमीटर. 20 मीटर होगा की 20 किलोमीटर. हाँ. तो 20 किलोमीटर पैदल जाते हो? पैदल तो. और बोझा लेके आते हो? हाँ, बोझा लेना होता. बोझा लेने जाता है. तो आप तो 8 दिन में जाते होगे एक बार या 10 दिन में? बस 8 दिन में जावा. 8-10 दिन में जावा. अच्छा. हाँ. तो यहाँ सरकार को नहीं सहायता कर रही हो नहीं. सरकार सहायता नहीं कर रही है. हाँ. तो क्या करे, पैदल जाना पड़े. पैदल. हाँ. तो आप शहर में क्यों नहीं रहते हो? शहर में हम रहता नहीं. जमीन उन्नी हुई थी. जमीन यहाँ बैड़ा पर हुई गई. अच्छा. तो जमीन हुनो नहीं. हाँ हाँ हाँ. तो किसान पास की काय करा हम कौन जमीन दे. तो पैसे कहाँ से मिलते आपको? पैसा काय कहीं धाड़की धुड़की करने जाता.
काम करने का। काम करना का कितना मिलता है एक दिन का? कई 100 रुपया, नहीं तो 250 200 ऐसा मिला एक दिन का एक दिन का। हो जाता है घर में? तो काय भैया सब तो काय घर चला हूँ काय करे। हाँ। हाँ कहाँ है आपका घर? हमारा तो है नर्मदा पास। आपका खेती का अनाज होगा ना, जो खेती करते हो। खेती करा। हाँ तो खेती का पैसा मिलता है? खेती का काय बाजरा जुगार पाक है, सूखी जमीन से कीमत की नहीं हुई। चलो नर्मदे हर। नर्मदे हर। परिक्रमावासी जर या डोंगरात हरवले तर कसे ओळखायचे म्हणून बाबांनी शिट्टी बांधलेली आहे। सगळ्यांनी बघा इथं अंग टाकले, कोण केस विंचरतय, थोडा आराम करतो कारण आता हे सगळं कडाकडाचा मार्ग निघणार आहे आणि आपल्याला मैयाचं दर्शन हे भारताच्या नकाशाद्वारे होणार आहे, जसा आकार आहे पुढे जाऊन। परिक्रमावासी बसलेले आहेत बघा, ग्रुपने चालले कारण की शुल्पानी झाडेमध्ये हुका चूक व्हायला नको। कारण की मागच्या वेळेस मला एक कॉल असा आला होता, एक नाशिकचे बाबा होते, त्यांनी त्यांचा प्रसंग सांगितला की 3 दिवस ते शुल्पानी झाडीत फिरत होते, शेवटी 14 दिवशी त्यांना गुराखी सापडला, ते नंतर रस्त्याचा मार्ग शोधून पुन्हा घरी गेले। उठलेत आता सगळे, निघायच्या तयारीत आहेत। पुढे बघा छोटासा झरा वाहत आहे, या झऱ्याचं पाणी इथले गावकरी जे आहेत ते हांड्याने नेत आहेत आणि पाठीमागून सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत। समोर आलो, परत हा छोटासा चढ आलेला आहे। आणि खाली व्यवस्थित बघून चालायचं कारण की पाय स्लिप होतो। नर्मदे हर मैया। चढून आल्यानंतर पुढे नागमोडी वाट लागलेली आहे, पाठीमागे परिक्रमा असे चालतात। छोटे छोटे मुलं असतात, पोर्टर असतात, त्यांना ही पाडी चढायची सवय आहे म्हणून या काकांना त्रास होता तर 100-150 रुपये देऊन ते वरती डोंगर चढतात। ही मुलं आहेत, ही पण पैसे घेतात। चला परिक्रमावासी हा डोंगर चढून चाललेले आहेत, खाली नाला आहे। एकदम स्ट्रेट चढायचा मार्ग आहे डोंगराचा, असा रस्ता आहे घसरता, पाय दाबून चालायचं नाही तर एकदा घसरलं की गुडघा फुटन, पाय मुरगळेन। अशी अवघड चढ चढून आल्यानंतर या डोंगराच्या सावलीखाली विश्रांती करतायत। गवळण मावशीची अवस्था बघा। थोडीशी विश्रांती करून पुन्हा परिक्रमावासी आपल्या मार्गाने निघालेले आहेत। सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत। नर्मदे हर। अजून वरती डोंगर चढायचा आहे। हे बाबा जे आहेत सगळे नाशिकर शिर्डीकर। नर्मदे हर। परिक्रमावासी परत येऊन पुढे बसलेले आहेत। नर्मदे हर।
सगळ्यांच्या चेहऱ्यावरच कळतंय किती आनंद आहे ते. अमावासी हळूहळू हळूहळू आता चाललेले आहेत. पुढे आल्यानंतर डोंगर चढून इथे परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादीची व्यवस्था आहे. वो लड़की को चॉकलेट दे दो. वो लड़की को काली चाय ले लो. पाणी घेताना सगळे परिक्रमावासी. इथे यांचं छोटस घर आहे. परिक्रमावासियांना त्यांनी चाय प्रसादीची निशुल्क व्यवस्था केलेली आहे. आणि बघा हा ड्रम ठेवलेला आहे पाण्याचा. बिस्लरीच्या पाण्यालाही लाजवेल एवढं सुंदर असं गोड पाणी आहे. हा बघा सगळे परिक्रमावासी प्रसादी घेतली आणि पुढे आलो तर हा एक रस्ता दाखवलेला आहे खालचा आणि हा एक दाखवलेला आहे लखनगिरी महाराजांकडे जाताना. तर इथून चाललेलो आहोत आम्ही. 2 किलोमीटर अंतरावर त्याचा लखनगिरी आहे. हा असा पूर्ण मार्ग आहे जाण्याचा. खाली एकच घर दिसत आहे. हे असं पगदंडी मार्गाने जायचं आहे. नागबोणी वळणांचा हा रस्ता आहे जो सरळ जाऊन वरती पुन्हा डोंगराकडे निघतो आणि खाली उतरून मग परत सर्वच परिक्रमावासियांना साधू संत कोणी असतील त्यांना 100 मीटर लखनगिरी आश्रमापर्यंत नावेने जावंच लागतं. परिक्रमावासी आहेत. हा डोंगर आहे चढत आहे. शिल्पानीत फक्त वर चढा खाली उतरा वर चढा खाली उतरा असंच आहे. आम्ही चाललेलो आहोत या उंच पहाडीवरून आणि खाली रस्ता बघताय हा तर एकदम कडेचा रस्ता आहे. पाय घसरला की डायरेक्ट खाली जायचं परत वरती चढणेच नाही. एवढा अवघड मार्ग आहे हा पाठीमागून. हा ते डायलॉग आहे ना एक मराठी आपला नाच करते काय यायलाच लागतंय शुल्पानी जंगल. पुढे तर बघा किती छोटा मार्ग आहे आणि खाली लगेच ही दरी आहे. पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाणे. आताच एका आमच्या शिल्पा मावशींचा पाय थोडा अलगद घसरला होता. हा गवळण मावशींचा घसरला होता. पुढे परिक्रमावासी गेलेले आहेत. इकडे आहे डोंगर इकडे आहे पायवाट खाली आहे घसरण. आता बरेच जण याच्यात म्हणतील की तुम्ही असं का सांगता मग परिक्रमावासी जातील का नाही. जे रिअल आहे तेच सांगते लपवण्यात काय अर्थ नाहीये. हा पाण्यात गेल्याशिवाय पोहता येत नाही. आणि खरंच तर म्हणा वाटेल की तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गवाळ्याचे नर्मदे हर. हे बघा परिक्रमावासी उतरतात. एकदम अवघड हा उतार आहे. आणि हा समोर जर बघत असाल तर हा आहे मैयाचा आपला मैयातला भारताचा नकाशा आहे. हा नर्मदे हर. उतरताना सगळ्यांनी व्यवस्थित जा. आताच एक मैया पडलेले आहेत पाय घसरून. इथून हे सुंदर असं दृश्य दिसत आहे. परिक्रमावासी चाललेले आहेत. आता पुन्हा हा उतार उतरून असं वरती चढायचं आहे. समोरचा पाड उतरून आम्ही असं आलेलो आहोत आणि परत पुन्हा असं उतरून वर चढायचं आहे. परिक्रमावासी चढ उतार चढून आल्यानंतर इथे घर आलेलं आहे. या घराच्या इथे सहाऱ्याला बसलेले आहेत. परिक्रमावासियांनी विश्रांती केल्याने एका पाठीमागून एक रांगेने चाललेले आहेत. आणि इकडे ही गव्हाची बाजरीची शेती आहे. पूर्ण मोकळा डोंगर आहे. दंडी मार्गाने 2 रस्ते दाखवलेले आहे. ही एक पाऊलवाट दाखवलेली आहे ही एक आहे. पण इथे दगडावर चुनीची निशाणीने
बांध दाखवलेला आहे की या मार्गाने चला म्हणून. आता सगळं ओसाड जमीन आहे, डोंगर आहेत पुढं समोर. परिक्रमावासी उतरून आलेले आहेत. काही परिक्रमावासी जो आहे तो उतरत आहे. उंच डोंगर उतरून आलेले आहेत. बकऱ्या आलेल्या आहेत वळायला. खाली आहे पाणी, नदी आहे. ती नावेने क्रॉस करून लखनगिरी महाराजांचा जे आश्रम आहे तिथे जायचं आहे. खतरनाक प्रवास आहे हा. इथे हा मुलगा एक बसलेला आहे ताकाची बाटली घेऊन. पूर्ण हे जंगल आहे. तर आम्ही 60 रुपये दिलेले आहे. एका तांब्यामध्ये 20 रुपये. सगळे परिक्रमा आता ताक येत आहे. प्रकारचं त्याच्यात पाणी किंवा दूध काही मिसळलेलं नाही. ओरिजिनल ताक आहे बघा. सगळे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहे. डायरेक्ट बाटली लावा तोंडाला. ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करायची असेल आणि काय आजार असेल तर त्यांनी ह्या शुल्पानी मार्गाने न जाता 52 गजा मार्गे जा. कारण अशी काही दृश्य आहेत, काही चढ आहेत, उतर आहेत, मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले नाही. कारण चढता येणार नाही, उतरता येणार नाही, इतका अवघड हा रस्ता आहे. डोळ्याने जर व्हिडिओमध्ये दिसायला चांगला असेल मात्र उतरायला अवघड आहे. तर या मार्गाचा अवलंब न करता तुम्ही सरळ 52 गजा मार्गे जा. कारण इथे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर गाडी नाहीये, काही नाहीये. डायरेक्ट असा ना उतार आहे, घसरती मार्ग. तर हे जे बाबा जे आहे त्यांनी परिक्रमावास्यांना उतरण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर मी यांचे मनापासून आभार मानते. नर्मदे हर. मैया यांना सुख समृद्धी आरोग्य देव. नर्मदे हर. या फावड्याने बघा खोदून कुदळीने हा रस्ता सगळा बनवलेला आहे. नर्मदे हर. सगळा रस्ता बनवलाय पायऱ्यांचा. आपको मैया बहुत देगी, बहुत देगी. हम वो 12 किलोमीटर का रास्ता दूर करके हम रास्ते बना रहे. ये सीधा रास्ता है, वो दूर से है. ये सीधा है. हाँ सीधा है. चला नर्मदे हर. नर्मदे हर. आता उतरून जायचं आहे. खाली बघा बारक दिसत आहे. जे परिक्रमावासी बसलेले आहेत ते नावेने पुढे चाललेले आहेत. आता परिक्रमावासी उतरत आहे आणि बाकीचे परिक्रमावासी नावेच्या मार्गाने पलीकडे गेलेले आहेत. आणि हा उतार इतका खतरनाक आहे, पाय घसरते, त्याच्यामुळे परिक्रमावासी हळूहळू चालत आहे. घसरते म्हणून त्या मावशीने डायरेक्ट घसरगुंडी केलेली आहे. खतरनाक आहे हे. असं दिसायला व्यवस्थित दिसते, उतरायला एकदम अवघड मार्ग आहे. परिक्रमावासी बघा तिथं नावेजवळ आहेत. नाग उतार आहे. मीच आता घसरले, मला इतकं सालपट लागले पाठीमाग. हे बघा या मैयाना ना याचा बीपीचा त्रास आहे तरी त्या चालल्या शुल्पानीतून. खरंच येऊ नका तुम्ही, मला बघायला आनंद वाटतोय पण हे प्रत्यक्षात उतरणं बघा. हे बघा हे उतरणं. खरं तर मी नाही दाखवायला पाहिजे पण आहे ते मला खरं ते दाखवावंच लागते. नावेच्या आम्ही आता जवळ आलेलो आहोत. पाय घसरतोय बघा. व्यवस्थित झाला, व्यवस्थित घसरगुंडी करा. जमत नसेल तर ग्रिप नाही चप्पलला एकतर. अमावासी खडतर मार्ग उतरून येत आहे. घसरगुंडी करून आलेले आहे सगळेजण हे. आणि इथे नाव थांबलेले आहे, काही नाव पुढे गेलेले आहेत. परिक्रमावासी आहेत ते नावेने बसून चाललेले आहेत पुढे. आणि हे शुल्पानी जंगलातील हे नर्मदा मैया नाहीये तर हा डॅम आहे. बऱ्याच जणांना भ्रम होतो का तुम्ही मैया क्रॉस करून जातात. मैया क्रॉस करून नाही जात, तर आम्ही दुसरा डॅमचं पाणी आहे त्या पाणी क्रॉस करून जातो.
बसतोय नावेमध्ये, ही नाव आलेली आहे. सगळ्यांची लगबग चालू आहे नावेत बसण्यासाठी. माझा मोबाईल पडून बाबा राहीन इथंच परिक्रमा. बघा मावशी मध्येच बसल्यात. नर्मदे सगळे नाव बसले. पहिला टाइम माझा मोबाईल देखील घेऊन पहिला टाइम बसले. व्हिडिओ काढ हा मला. तशी आमची नाव निघालेली आहे परिक्रमा अशी बघा. आणि इकडे हा केवड दादा आहे, तो आम्हाला घेऊन चाललेला आहे. बरेच जण म्हणत असतील की तुम्ही नावेने जाताय, मैया क्रॉस करून जाताय, पण हे डॅमचं पाणी आहे. कारण इथून कुठलाही मार्ग नाहीये की जेणेकरून आपण चालत जाऊ शकू. कारण हा इथं मार्ग आहे, पूर्ण मार्ग संपतोय, सगळं पाणी भरलेलं आहे. तर याच मार्गाने सगळ्यांना जावं लागतंय. हे जे दृश्य दिसत आहे खूप सुंदर असं. एक कडेने डोंगर आहेत, मध्ये पाणी आहेत आणि आमची नाव आहे. पिक्चर मध्ये बघतो ना तसं दिसतंय. कसं जसं आपण मूवी मध्ये पिक्चर मध्ये बघतो ना की असं सगळं आहे, तसं वाटतं इथं नावेमध्ये. रिअल रिअल. लखनगिरी आश्रमापर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. संयम ठेवलं तोच करणार. सगळ्यात महत्वाचा संयम. तोच करू शकतो परिक्रमा. शांत बसते कोणत्याही परिस्थितीला. आता नावेतून उतरलेलो आहोत. खरं तर इतका खडतर प्रवास आहे, व्हिडिओ काढण्याचं मन नाही, पण सगळ्यांपर्यंत पोहोचावं लागतं. एक आठवण म्हणून व्हिडिओ काढत आहे. तर वरती चढत जायचं आहे. मग आता भोजन प्रसादी आहे. लखनगिरी आश्रमात गेल्यावर मी व्हिडिओ नाही काढू शकत. हे तुम्ही आश्रम बघू शकता. कारण इथे फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे मी इथूनच लांबून दाखवू शकते. बघा हे आश्रम प्रचंड गर्दी झाली.